राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण टेपर फेड हा हेअरकट ट्राय करणार. टेपर फेड हा हेअरकट बघा मी कसा केला आहे, त्याच पद्धतीने तुमची ही फेड बसणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टेपर फेड हा हेअरकट करताना सर्वप्रथम आपण साईडच्या पार्टला फेड द्यायची. साईडच्या पार्टला फेड देताना सर्वात अगोदर 0.5ने फिनिशिंग घ्यायचे. 0.5ने फिनिशिंग जास्त वर न्यायचे नाही. त्यानंतर 0.5चे फिनिशिंग जास्त वर नेऊ नका. नीट बघा मी कसं घेतलं आहे कसं नाही, त्याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण 3 mm म्हणजेच 1 नंबरची क्लिप घेतली. 1 नंबरची क्लिप जास्त वर न्यायची नाही. 1 नंबरची क्लिप जेवढी मी नेली आहे तेवढीच तुम्ही नेऊ शकता, किंवा तुमच्या क्लायंटचे हेअर कसे आहेत कसे नाही ते तुम्ही बघू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही क्लिपिंगचा यूज करू शकता. त्यानंतर आपण मशीन आणि कोमच्या साहाय्याने मॅच करून घेतली. की हेअर मॅच करताना पूर्णपणे काळजीपूर्वक मॅच करा. मी मशीन आणि कोमच्या साहाय्याने केले, तुम्ही सीझर आणि कोमच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. हेअर कोम मॅच करताना पूर्णपणे काळजीपूर्वक मॅच करा, सावधानीने मॅच करा. कोणत्याही प्रकारची चूक होऊन देऊ नका. अगदी मी करतोय त्याच पद्धतीने तुम्ही हे करू शकता. एकदम हळूवार मॅच करा. त्यानंतर परत मी 3 mmची क्लिप यूज केली. 3 mmची यूजने मी पहिल्यांदा 1 नंबरची यूज केलेलं त्याला फिनिशिंग दिली मी 1 नंबरच्या क्लिपने वन्स अगेन. त्यानंतर मी परत बघा फेड माझी कशी झालेली आहे. हा फेडचा बेस पॉईंट आहे. अजून फिनिशिंग आहे. फिनिशिंगला आपण सुरुवातीला तुम्ही 0.5ने सुरुवात करा. अगदी 0पर्यंत जाऊ नका, प्रॉब्लेम येऊ शकतो. 0.5ने बघा मी फिनिशिंग कशी करते, त्याचप्रमाणे अगदी तुम्ही ही फिनिशिंग करू शकता. फिनिशिंग प्रॉपरली करा. सगळा खेळ फिनिशिंगवर असतो. फिनिशिंग जर का तुमचं चांगलं असेल तर तुमचा हेअरकट हा छान दिसतो. त्यानंतर मी बघा मी झिरोच्या कोंबण्या आणि सिझरच्या साहाय्याने मी सगळी लास्टची फिनिशिंग करून घेतलेली आहे. टेपर फेड करताना आपली आउटलाईन म्हणजेच कटलाईन ही मेन महत्त्वाची असते. तर माझी फेड बघू शकता तुम्ही, माझी फेड कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर शेवट बॅक साईडला मी सर्वात प्रथम 2 नंबरची क्लिप लावली, कारण माझ्या क्लायंटचे केस हेअर खूप मोठे होते, त्यामुळे मला 2 नंबरची क्लिप लावावी लागली. त्याचप्रमाणे अगदी तुम्हीही तुमच्या क्लायंटचे कस्टमरचे केस केवढे आहेत केवढे नाहीत ते तुम्ही बघून तसे क्लिप यूज करू शकता. त्यानंतर मी कोम आणि मशीनच्या साहाय्याने परत एकदा बॅक साईडचे केस मॅच करून घेतली. केस बॅक साईडची मॅच करताना पूर्णपणे काळजीपूर्वक मॅच करा. मी अगदी करतोय त्याच पद्धतीने तुम्हीही करू शकता. एकदम हळूवार पद्धतीने बॅक साईडचे केस मॅच करा. केस जेव्हा मॅच होतील तेव्हा फिनिशिंग प्रॉपर दिसते आपली आणि फेड ही क्वालिटी दिसते. तर मी कसे मॅच करतोय कसे नाही ते तुम्ही नीट बघा, अगदी काळजीपूर्वक बघा. आणि बॅक साईडचे केस मॅच करताना पूर्णपणे अगदी हळूवारपणे मॅच करत जावा. जर का तुम्ही शिकत असाल तर अति घाई करू नका. हेअरकट करताना चूक होऊ शकते, ती चूक होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे समर्थ ग्रूमिंग स्टुडिओ. तुम्ही बघू शकता मी बॅक साईडला अगोदर बेसलाईन क्रिएट करून घेतली. बेसलाईन क्रिएट करताना तुम्ही बॅक साईडला केस दाट असल्यामुळे प्रॉपर झिरोचा ट्रिमर वापरू शकता. मोठ्या मशीनचा यूज केला तरी चालेल. मी झिरोचा ट्रिमर वापरून त्यानंतर बघा 0.5ने आता सुरुवात केली. 0.5ने सुरुवात करत जावा प्रत्येक हेअरकट करताना. 0ने नका करू. 0ने केल्यास अडचण येऊ शकते. 0.5ने मी जास्त वर नेलेली नाही. त्यानंतर मी 1 नंबरची क्लिप वापरणार. तुम्ही बघू शकता मी 0.5ने केवढा दिला आहे बघा. 1 नंबरची क्लिप वापरली. 1 नंबरची क्लिप मी जास्त वर नेलेली आहे, जास्त म्हणजे मीडियम लेंथला नेलेली आहे, कारण 1 नंबरच्या क्लिपने आपल्याला फेड चांगली बसते आणि स्लोपला अट्रॅक्टिव्हपणा येतो. नीट बघा मी 1 नंबरची क्लिप किती वरती नेली आहे किती वरती नाही ते, त्याचप्रमाणे अगदी तुम्हीही नेऊ शकता. ही टेपर फेड मी हाय टेपर फेड मारलेली आहे, त्यामुळे मला वर न्यावी लागते. आता मी परत एकदा कोम आणि मशीनच्या साहाय्याने ती 1 नंबरची मारलेली क्लिपचा बेस मॅच करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी कोणत्या पद्धतीने मी मॅच करून घेते, त्याच पद्धतीने अगदी तुम्हीही मॅच करून घेऊ शकता. अगदी हळूवारपणे मॅच करा, जास्त घाई करू नका. हेअरकटमध्ये चूक होऊ शकते. हेअरकट करताना फक्त हेअरकटवरच लक्ष द्या, इतर कोणत्याही कामावर लक्ष देऊ नका. जर का तुम्ही शिकत असाल तर हेअरकट करताना कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. हेअरकट अगदी शांततेत करा, अति घाई करू नका. हेअरकट करताना पूर्णपणे हेअरकट चुकू शकतो. तर बघा मी कोम आणि मशीनच्या साहाय्याने हेअरकट कसं मॅच करतोय कसं नाही ते. 1 नंबरच्या क्लिप जर का तुम्ही मारली केव्हा पण
तर तुम्ही कोंब आणि मशीनच्या साहाय्याने मॅच करू शकता. काम पण स्पीडने होतं आणि जलद उरकले जाते. हे बघू शकता मी वन्स अगेन परत 0.5 घेतली. 0.5ने पहिला बेस मी मॅच करून घेतला. मॅच करताना आता कस्टमरचे केस मागचे दाट असतात, त्यामुळे तुम्ही 0.5 ते 0 ह्या लेंथमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून फेड मॅच करू शकता. ते झाल्यानंतर मी परत एकदा बघा वन्स अगेन 1 नंबरची क्लिप म्हणजेच 3 mmची क्लिप यूज केलेला आहे. तर 3 mmच्या क्लिपचा यूज मी का म्हणून केला, तर 1 नंबरची आपण सुरुवातीला जेव्हा मारलेली ना 3 mm 1 नंबर, तेच मॅच करायला आपण यूज केलेला आहे. तर बघू शकता मी कसं करतोय कसं नाही. अगदी त्याच पद्धतीने न चुकता तुम्हीही करू शकता. टेपर फेड हा हेअरकट काय खूप अवघड नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता हे बघा मी 0.5 नाही तर 0ने मॅच केलेली आहे, कारण मागची क्लायंटचे केस माझ्या खूप दाट होते, त्यामुळे मी 0ने मॅच केलेली आहे. नीट बघा मी अगदी कसे करतोय कसे नाही, त्याच पद्धतीने अगदी तुम्हीही मॅच करू शकता. एकदम हळूवारपणे 0ने मॅच करताना कधी पण काळजीपूर्वक मॅच करत जात जावा. माझ्या आता क्लायंटच्यामध्ये बॅक साईडला थोडासा बोन प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला हा प्रॉब्लेम मॅच करताना जास्त जाणवत होता. तरी तुम्ही तुमच्या क्लायंटचे हेअर कसे आहेत, कोणते हेअर, हे झाली माझी मागची फेड तयार. आता आपण वरची फिंगर कटिंग केली. फिंगर कटिंगला काही तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी पण फिंगर कटिंग करताना अगदी काळजीपूर्वक फिंगर कटिंग करा, कारण आपले बोटाचे जे मांस म्हणजे कातड जे आहे ते अगदी अलगदपणे कट होते. तर फिंगर कटिंग करताना पूर्णपणे काळजीपूर्वक फिंगर कटिंग करा. ही फिंगर कटिंग कोणत्या प्रकारे कशी करतोय ते बघा. त्याच पद्धतीने अगदी तुम्ही ही फिंगर कटिंग करू शकता. फिंगर कटिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये या पद्धतीने फिंगर कटिंग करा. आणि क्लायंटला तुमचे केस केवढी बारीक पाहिजे, किती बारीक पाहिजे, किती नाही, ते सगळे तुम्ही विचारपूर्वक घ्या. हे बघा ही माझी झाली फेड तयार. कशी दिसते माझी फेड ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर का आपले चॅनल आवडले तर त्याला सबस्क्राईब करून, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.